आता पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या। स्कूल बसमध्ये आता सीसीटीव्ही आणि ट्रॅकिंग प्रणाली बंधनकारक असणार आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। तर परिवहन विभागानेही शालेय बसचे भाडे निश्चित केले। आता पूर्ण वर्षांची एक रकमी आगाऊ रक्कम भरण्याऐवजी विद्यार्थ्यांना फक्त मासिक भाडेच आकारलं जाणार आहे। गोंदियाच्या नवेगाव बांध जवळील पांढरवाणी नाल्यावर भरधाव वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली आहे। यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय, तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे। वाहन चालक पसार झालाय। पोलिसांकडून शोध सुरू आहे। बीडच्या दिंद्रुडमधील तरुणीला पोलीस भरतीत यश मिळाले। दरम्यान लेकीनं वडिलांना खांद्यावर घेत आनंद साजरा केलाय। दरम्यान आनंदोत्सवाचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। कुलाबा येथील खंडोबा मंदिरातील चांदीच्या मूर्तींची चोरी झाली आहे। प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास सुरू आहे। मुंबई महापालिकेच्या 26 वॉर्डांमध्ये नव्याने कारंजी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीने सौंदर्यीकरण प्रकल्पाअंतर्गत 26 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। जंक्शन, उद्यान आदी ठिकाणी ही कारंजी उभारण्यात येणार आहे। आता लोकल स्थानकांवर किराणा दुकान सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय। सुरुवातीला कसारा, वासिंद आणि मानखुर्द स्थानकावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। यामुळे प्रवाशांना प्रवासातच खरेदीचा नवीन पर्याय मिळणार आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने स्कूल बसबाबत कठोर सर्वसमावेशक नियमावली लागू करण्याची तयारी सुरू केली आहे। नव्या नियमांनुसार स्कूल बसचे भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण निश्चित करणार आहे। याचबरोबर विद्यार्थ्यांकडून एक रकमी आगाऊ भाडे घेण्यास मनाई करण्यात आली असून मासिक भाडे घेतले जाईल। मुंबईतील शिवडी इथल्या भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर व्हॉल्व्ह बसवण्याचे काम 16 एप्रिलपासून 17 एप्रिलपर्यंत करण्यात येणार आहे। त्यामुळे ए, बी, सी, ई आणि एफ दक्षिण विभागातील काही भागांचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर काही भागात काही दाबाने पाणी पुरवठा होईल। या कामाचा फटका छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सेंट जॉर्ज रुग्णालय, शासकीय दंत महाविद्यालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नौदल डॉकयार्डला बसणार आहे। मुंबईतील देवनार कचरा डेपो परिसरातील रहिवाशांना दिलासा मिळालाय। महाराष्ट्र सागरी किनारा क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मंजुरीमुळे या कचरा डेपोच्या स्वच्छतेचा मार्ग मोकळा झालाय। दरम्यान इथल्या कचरा भूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पास दिली जाणार आहे। भिवंडी शहरातील फातिमा नगर इथं असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। या गोदामात भंगार आणि चिंधी असल्यानं आग जास्त भडकली। आगीचं कारण अस्पष्ट असलं तरी सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। अहिल्यानगरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सतर्क झाले। मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी कोतवाली पोलीस ठाण्यात महत्त्वाची बैठक पार पडली। कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा टाकण्यात आलाय। या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी तपास सुरू केला। मात्र तपासात धक्कादायक बाब समोर येतेय, ती म्हणजे या मार्गावरील अनेक रेल्वे स्टेशनवरती सीसीटीव्ही कॅमेरेच नाहीये। भिवंडी तालुक्यातील मुंबई वडोदरा महामार्गावर एका कारनं अचानक पेट घेतला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या आगीत कार जळून खाक झाली आहे। राज्य सरकारने रस्त्यालगत असलेल्या विहिरींचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले असून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या। त्याचा परिणाम आता छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज महानगरातही दिसू लागलाय। परिसरातील किमान 3 धोकादायक विहिरींबाबत सिडको प्रशासन सतर्क झाले असून त्या लवकरात लवकर बुजवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला। मात्र काही विहिरी खासगी मालकीच्या असल्याचं समोर आल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलंय। मुंबई शहरात वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी आहे। या मागणीचा गांभीर्याने विचार करणं मुंबई पालिकेने सुरू केले। त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जाणार आहे। मुंबईकरांना हेल्मेटचे वावडे, गेल्या वर्षी 5 लाख जणांवरती कारवाई करण्यात आली आहे। मुंबईकरांना मात्र हेल्मेटचे वावडे असल्याचं वाहतूक पोलिसांच्या कारवाईतून निदर्शनात आलंय।
मुंबई वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान शहरात विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 4,92,454 जणांवरती कारवाई केली आहे, तर जानेवारी ते मार्च या 3 महिन्यात 1,29,000 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि भाजपमधील राजकीय वातावरण हे चांगलंच तापले. दोन्ही पक्षाकडून पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोप रंगल्यानंतर आता सोशल मीडियावरही पोस्टर वॉर सुरू झाले. भिवंडी तालुक्यातील पुंडास खांडपे गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या मुंबई वडोदरा एक्सप्रेस वेवर कार आणि 2 बाईकचा विचित्र अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय. कारवरील चालकाचा ताबा सुटल्यानं त्यानं 2 बाईकला धडक दिली. उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे वाहू लागलं असून या उष्ण वाऱ्याचा विपरीत परिणाम म्हणून अवघा महाराष्ट्र तापलाय. काल अकोला इथं सर्वाधिक 42 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील 4 आठवडे अधिक उष्णतेचे असतील अशी शक्यता वर्तवली आहे. मुंबईच्या पाणी पुरवठ्यातील तफावत दूर करण्यास सहाय्यक ठरणाऱ्या गारगाई प्रकल्पाला मुंबई महापालिकेच्या स्थायी समिती सभा आणि पालिका सभागृहाने मंजुरी दिल्याने हा प्रकल्प खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. हा धरण प्रकल्प पालघरच्या ग्रामीण भागात उभारला जात असल्यानं पुनर्वसनाचे पॅकेज ठरवताना समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शहर आणि ग्रामीण अशी विभागणी करण्याचा व्याप वाचलाय. एकूणच या प्रकल्पातील बाधितांच्या पुनर्वसनाचे पॅकेज तयार झाले असून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होणार आहे. म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 2,640 सदनिकांच्या विक्रीसाठी लॉटरी काढण्यात आली आहे. 9 एप्रिलपर्यंत 12,654 अर्ज आले असून यापैकी 6,515 अर्जदारांनी अनामत रक्कम भरली आहे. पहाडी गोरेगाव इथल्या घरांना जास्त मागणी आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई आणि KSR बंगळुरू दरम्यान नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दक्षिण आणि पश्चिम भारताला जोडणारी रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक वेगानं आणि आरामदायी होणार आहे. ही ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि KSR बंगळुरू स्थानकादरम्यान धावणार आहे. निवडणूक आयोगाने राबवलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित मतदार यादीत 10.2% कपात झाली आहे. म्हणजेच यात 5,18,00,000हून अधिक मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. या प्रक्रियेत 66 लाखांहून अधिक मृत मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. मुंबईतील मध्य रेल्वेच्या परळ ते कुर्ला दरम्यानच्या 5वी आणि 6वी रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादन आणि प्रकल्प बाधितांचे पुनर्वसन पूर्ण झाले. त्यामुळे चुनाभट्टी कुर्ला आणि धारावी पट्ट्यातील स्वदेशी मिल येथे असलेल्या चाळींचे पाडकाम करण्यासाठी मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे. पाडकामासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि इतर व्यवस्था अंतिम टप्प्यात असून सुरक्षेसाठी RPF आणि GRP आणि स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणेरीमधून होणार आहे. यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारांसह राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ आज होणार आहे. कणेरीमधून या प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे. पुढची बातमी बघूयात. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय शिवाजीराव कार्डिले यांच्या प्रचाराला सुरुवात झाली असून अक्षय कार्डिले यांच्या प्रचारार्थ पत्नी प्रियंका कार्डिले आणि मोठी बहीण महापौर ज्योती गाडे या एकत्रित प्रचाराच्या मैदानात उतरल्या असून त्यांनी मतदारसंघातील वाड्या वस्तीवर जाऊन नागरिकांशी संवाद साधलाय. नगर तालुक्यातील धनगरवाडी, जेऊर, ससेवाडी, बहिरवाडी, उदरमल आणि साकेवाडी, आव्हारवाडी, मजले चिंचोली, पांगरमल, खासेपुरी आणि इमामपूर या गावांमध्ये ते भेटी देत आहेत. त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधलाय. जेऊर गावापासून सुरुवात केली. जेऊर असेल, धनगरवाडी, बहिरवाडी, तसेच सोकेवाडी आणि उदरमल भागात आम्ही आत्ताच या ठिकाणी सभा म्हणजे गाव भेटी घेतल्या.
तर या ठिकाणी अत्यंत चांगला प्रतिसाद त्यामध्ये आहे आम्हाला. आणि अक्षयदादा हे येत्या 4 मेला लोकांनी म्हणजे साहेबांना एक आदरांजली म्हणून वाहण्याचं काम या ठिकाणी मतदान रूपाने ते करतील आणि अक्षयदादा मोठ्या लीडने या ठिकाणी निवडून येतील. पुन्हा बघूयात सुपरफास्ट 100 बात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीडमधील इस्माकडून एसआयटीकडे तक्रार दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुरंदरमध्ये छगन भुजबळांचे हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवलं. हेलिपॅड सोडून चक्क कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर लँडिंग केल्यानं खळबळ माजली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले. अपघात वगैरे काही नाही, आम्ही सुरक्षित बाहेर आलो, काळजी करण्यासारखं काही कारण नाही, अशी माहिती भुजबळांनी दिली. भुजबळांच्या हेलिकॉप्टर प्रकरणी रोहित पवारांनी पोस्ट केली आहे. सुदैवानं अपघात टळला, मात्र शासनाचा इतका हलगर्जीपणा योग्य नाही. विमान हेलिकॉप्टरचे प्रवास करताना सरकार काळजी घेईल ही अपेक्षा आहे, अशी पोस्ट करत रोहित पवारांनी सरकारवरती नाराजी व्यक्त केली आहे. वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी मोठं विधान केलंय. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे. 60% लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारे आहे, तर 40% लोक कीर्तन प्रवचनातून पुरोगामी भूमिका मांडतात, असं शरद पवार म्हणाले. अरविंद सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. बैठकीत ऑपरेशन टायगर असा कोणताही विषय नव्हता, अशी प्रतिक्रिया सावंतांनी दिली आहे. उद्धव ठाकरेंचा माझ्यावरती ठाम विश्वास असल्याचंही अरविंद सावंत म्हणाले. प्रशासनातील महिला पुरुष भेदाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले होते, असं विधान अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकरांनी केल्यानं खळबळ निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दरे गावात 2 दिवसांच्या मुक्कामी असून ते शेतीत रमलेले दिसले. विविध झाडांची रोप लागवड करत त्यांनी गटशेतीचे महत्त्व अधोरेखित केले. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करत शेतीतच आनंद असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आपण करत असलेल्या शेतीचं अनुकरण शेतकऱ्यांनी करावं, असं आवाहनही त्यांनी केलं. लातूरमधील पत्रकार परिषदेत प्रवीण तोगडिया यांनी लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. हिंदू एकता आणि विविध सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसेच काही सामाजिक मुद्द्यांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. नंदुरबारमध्ये 6 वर्षापासून रिक्त असलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षपदासाठी पक्षाने संघटन सृजन अभियान सुरू केलंय. निरीक्षक 7 दिवस जिल्हाभर फिरून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्याची तयारी सुरू आहे. अमरावतीच्या बेलोरो विमानतळावर DVOR यंत्रणा बसवण्याचं काम पूर्ण झालंय. अंतिम परवानगी मिळताच इथं नाईट लँडिंग सुरू होणार आहे. यामुळे रात्री विमान उतरवण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 एकर जमिनीच्या हिबानामा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील जमिनीचा मूळ मालक मीर मोहम्मद अली याला आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेल्या मीर मोहम्मद अलीला 3 दिवसात तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र तो तपासात सहकार्य करत नसल्याने अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बीडच्या अंबाजोगाईतील नामांकित योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या एका शाळेमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबतची माहिती मिळताच सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी थेट शाळा गाठत चौकशी केली. यावेळी कपाटात ख्रिश्चन धर्माचा प्रसार करणारी पुस्तके, जादूटोण्याच्या वस्तू आणि नशेची औषधं असल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये इराण आणि अमेरिकेदरम्यान झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. ही शांतता बैठक निष्फळ ठरल्याचं अमेरिकेचे उपाध्यक्ष JD व्हान्स यांच्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झालंय. अमेरिकेचं शिष्टमंडळ परतणार असल्याचं व्हान्स यांनी स्पष्ट केलंय. इराणला आम्ही सर्वात चांगला प्रस्ताव दिला, पण तो प्रस्ताव इराणला मान्य झाला नाही, त्यामुळे आम्ही परतत असल्याचं व्हान्स यांनी सांगितलंय. आम्ही कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचलेलो नाही, असंही व्हान्स म्हणालेत.
इराण त्यांचा अणु कार्यक्रम थांबवण्यास तयार नसल्याचं व्हान्स यांनी सांगितलंय. तर अमेरिकेच्या सहमत होऊ न शकणाऱ्या प्रस्तावामुळे चर्चा निष्फळ ठरल्याचं इराणनं म्हटलंय. हॉर्मुझ अणु प्रकल्पावर अमेरिकेनं दिलेला प्रस्ताव मान्य नसल्याचंही इराणनं स्पष्ट केलंय. पुढची बातमी. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ब्रीच-कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसलेंना अचानक प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले. आशा भोसले यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रकृती खालावल्याने आशा भोसलेंना ब्रीच-कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. पुढे जाऊयात. देशाच्या शैक्षणिक क्षेत्रातून एक मोठी आणि वादग्रस्त बातमी समोर येते. एनसीईआरटीने इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढण्याचा निर्णय घेतल्यानं राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या निर्णयावर छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. मराठा साम्राज्याचा इतिहास आणि त्यांचा भौगोलिक विस्तार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं आवश्यक असताना असा निर्णय घेणं म्हणजे इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही प्रतिक्रिया उमटू लागल्या असून आता या निर्णयावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एनसीईआरटीने इयत्ता 8वीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हा काढून टाकलेला आहे आणि ही अतिशय खेदजनक आणि निषेधार्ह गोष्ट आहे. मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नाही तर तो आपल्या स्वाभिमानाचा, पराक्रमाचा आणि राष्ट्ररक्षणाचा जिवंत वारसा आहे. राजस्थानातील मोहिमा याचे ठळक उदाहरण आहेत. रामपुरा मोहीम, बुंदीतील हस्तक्षेप, कक्कोरचे युद्ध, पाटण व मेरठा इथला विजय हे सर्व दर्शवतं की मराठा साम्राज्याचा विस्तार तिथपर्यंत झाला होता. अनेक राजपूत राजांनी मराठ्यांचं वर्चस्व मान्य केलेलं आहे. ही एक सत्य ऐतिहासिक वस्तुस्थिती आहे. मग अशा हा सत्य इतिहास अभ्यासक्रमातून काढणे किंवा हटवणे हे कुठल्याही परिस्थितीत योग्य ठरणार नाही. इतिहास हा कोणत्याही दबावाखाली बदलला गेला नाही पाहिजे, तर तो पुराव्यांच्या आधारे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे. आम्ही वैयक्तिकरित्या आणि छत्रपती घराण्याच्या वतीने या निर्णयाचा पूर्णपणे निषेध करतो. पुढची बातमी बघूया. छत्रपती संभाजीनगरात पदवी परीक्षेच्या पेपर फुटीचा प्रकार समोर आलाय. परीक्षेच्या 1 तास अगोदर 140 रुपयात व्हॉट्सअपवर पेपर विकल्याचं समोर आलंय. शहरातील एका महाविद्यालयातील अध्यक्षांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी विद्यापीठाला ही माहिती दिली आहे. विद्यापीठाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ कारवाईला सुरुवात केली आहे. बीकॉमच्या 3ऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स या विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आलाय. आम्हाला काही गोष्टी ऐकायला येत होत्या की महाविद्यालयाच्या बाहेर काही पेपरच्या संदर्भात चर्चा चालू होती. मात्र आज काही विद्यार्थ्यांकडे आम्हाला परीक्षाच्या 1 तास अगोदर विद्यार्थ्याकडे पेपर आल्याचं कळालं. त्यामुळे आम्ही काही विद्यार्थ्यांची चौकशी केली तर त्यांच्या मोबाईलमध्ये ह्या गोष्टी आम्हाला पेपर वगैरे आढळले. 1:10 पेपर आढळले होते त्या संदर्भात. त्यामुळे आम्ही त्वरित विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला सूचना दिली की अशा प्रकारचं पेपर बाहेर आलेला आहे. आता बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. पंढरपूरच्या सावरकर नगरमध्ये घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत काही महिलांची सुटका करण्यात आली असून एका महिलेला अटक करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. भंडाऱ्याजवळील भिलेवाडा इथं भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. या घटनेत एका कार्यकर्त्याला दुखापत झाली असून जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भंडारा आणि नागपूर परिसरात 32 दुकानं फोडणाऱ्या टोळीचा भंडारा पोलिसांनी छडा लावलाय. या प्रकरणात 5 जणांना अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. सुमारे 1,50,000ची चोरी या टोळीनं केल्याचं समोर आलं.
अकोल्याच्या शिवणी परिसरात 24 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाली होती। या प्रकरणातील व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केलाय। ट्रेनने पळून जाणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत अटक केली आहे। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर ऑइल टँकरच्या केबिनला आग लागली, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। पोलिसांनी केमिकल एक्सपर्ट बोलवून तपासणी केली आणि कोणताही धोका नसल्याची खात्री केली। भंडाराच्या मोहाडी तालुक्यात कांद्री आणि खैरलांजी परिसरात भीषण आग लागली। वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली, पण ग्रामस्थांनी तत्परतेने ती आटोक्यात आणली। या आगीत वैरण आणि शेतीचे साहित्य जळून खाक झाले आणि लाखोंचं नुकसान झालं। जळगाव शहरातील रिंग रोड परिसरात जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांच्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। सपकाळे हे आपल्या कार्यकर्त्यांसोबत कारमधून जात असताना दुचाकीवर आलेल्या टोळक्यांनी त्यांची गाडी अडवली। यानंतर हल्लेखोरांनी वाहनावर 4ही बाजूंनी जोरदार दगडफेक केली। या हल्ल्यात मुकुंद सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे।